भीष्माचार्य भगवान श्रीकृष्णांना प्रश्न करतायत, का असं मरण आलं मला, का मरण यावं, आयुष्यभर अनितीनं आयुष्यात कधी वागलो नाही, का मरण आलं सांगा ना भगवंता. आणि मग भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्यांना म्हणतात, भीष्माचार्य तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे, पण ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतंय, अनितीनं वागणारे आपले कौरव आयुष्यभर अनितीनं वागले, आणि ज्या वेळेस एका स्त्रीचं वस्त्र हरण होतंय, महाभारतामध्ये तुमच्यासारखा योद्धा एकही नव्हता, एक आवाज जर तुम्ही कौरवांना दिला असताना कौरवांची ताकद झाली नसती द्रौपदीच्या वस्त्राला हात लावायची. पण त्यावेळेस तुम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही. दुःशासनाला एक आवाज दिला असता तर दुःशासन तुमच्या समोर थरथर कापत होता, पण वस्त्रहरण होत असताना तुम्ही निमोटपणे बघत होता, का त्यावेळेस बोलले नाही. जो आयुष्यभर अनितीनं वागलाय ना, त्याच्या बाजूने तुम्ही आयुष्यभर राहिला, त्याचं आज तुम्ही फळ बघताय. म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनितीनं वागणाऱ्याच्या बाजूने आम्ही राहिलं नाही पाहिजे. संगत कोणाची असावी हे सुकळ सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून ज्याची संगत असेल ना, तसे विचार आमच्या बुद्धीवरती पडत असतात. ज्याचं जसं अन्न खाऊ ना तशी आमची बुद्धी होत असते. म्हणून अन्न सुद्धा कोणाचं खाल्लं पाहिजे हा आम्ही आमच्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे.